तुझ्या हातात फक्त बाळ नाही, त्याचं आरोग्य आहे, त्याची झोप आहे, त्याची वाढ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं पहिलं सुरक्षित जग आहे. तर आज मी तुला बेबी मसाजबद्दल सांगणार आहे. फक्त तेल आणि पद्धत नाही, तर मी तुला सांगणार आहे की तुझ्या हातातून बाळाला काय जाणवतं? तू स्पर्श केलं की बाळाचं शरीर काय सांगतं? आणि एक छोटी चूक जी नकळत बहुतेक खूप खूप साऱ्या आया करतात. जर तू नवीन आई असशील किंवा होणार असशील किंवा तुझ्या घरात एखादं लहानसं बाळ असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. कारण हे ज्ञान आईच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. तर बेबी मसाज म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं बेबी मसाज म्हणजे फक्त तेल लावायचं, हातपाय चोळायचे आणि बाळाला अंघोळ घालायची. पण बेबी मसाज ही आईच्या स्पर्शाची भाषा आहे. बाळ हे बोलू शकत नाही, पण त्याचं शरीर मात्र सगळं काही सांगू शकतं. तो शांत झाला म्हणजे स्पर्श आवडतोय, तो रडतोय म्हणजे काहीतरी चुकीचं आहे आणि जर तो हसतोय म्हणजे तो म्हणतोय, आई अजून थोडा वेळ कर. मसाजमुळं बेबीला काय फायदा होतो? मसाज केल्यानंतर बाळाची झोप ही सुधारते. बाळाच्या पचन पचन हे सुधारते. बाळाला जर गॅस झाला असेल किंवा पोट दुखत असेल तर ते देखील याने कमी होते. स्नायू मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि बाळाचं भावनिक नातं हे अजून खोल जातं. तर मसाज नेमकी कधी करावा? कोणत्या वेळी करावा? आई ही सगळ्यात जास्त विचारली जाणारी गोष्ट आहे. तर मसाज करायचा सगळ्यात बेस्ट वेळ म्हणजे सकाळी 9 ते 11 किंवा संध्याकाळी 4 ते 6. पण का हीच वेळ का? कारण ह्या वेळेला बाळाला खूप भूक लागलेली नसते, खूप झोपही लागलेली नसते आणि त्याचं शरीर हे मसाज एक्सेप्ट करायला तयार असते. तर कोणत्या वेळेला मसाज टाळायची आहे? जर बाळ लगेच दूध पिलेलं असेल, तर त्याला दूध पिल्या-पिल्या मसाज करू नका. बाळ रडत असेल, खूप रडत असेल, तेव्हा देखील मसाज टाळा. बाळाला जर सर्दी, ताप झाली असेल, तरी देखील मसाज टाळा आणि जर बाळाचं तुम्ही लसीकरण केलं असेल, त्या दिवशी देखील त्याला मसाज करू नका. बाळाचं पोट हे खूप जर फुगलेलं असेल, तेव्हा देखील मसाज करू नका. लक्षात ठेवा, मसाज म्हणजे रुटीन नाही, ते बाळाचं कम्फर्ट झोन आहे. तर आपण योग्य वेळ तर जाणली आणि कधी करायचं नाही तेही जाणलं. तर ह्यासाठी कोणतं तेल सगळ्यात बेस्ट आहे ते सांगते. पूर्वीच्या आजी काय करायच्या माहिती आहे का तुम्हाला? त्याआधी तेल हातावर घेऊन बघायच्या. तेल खूप गरम तर नाही ना? तेल खूप थंडही घेऊ नका, तेल खूप गरमही घेऊ नका. तेल हे कोमट असलं पाहिजे. बाळाची त्वचा ही आपल्या त्वचेपेक्षा खूप नाजूक असते, खूप म्हणजे खूप. त्यामुळे त्याला डायरेक्ट तेल न लावता त्याआधी आपल्या हातावर घेऊन बघा ते किती गरम आहे. त्यानंतरच बाळाची मसाज करा. तर कोणतं तेल हे योग्य आहे? खूप महागाचं तर नाही. नारळाचं तेल हे उन्हाळ्यात सगळ्यात बेस्ट आहे आणि तिळाचं तेल हे हिवाळ्यात सगळ्यात बेस्ट आहे. याशिवाय तुम्ही बदाम तेलसुद्धा वापरू शकता थोडं डायल्यूट करून. आणि जर तुम्हाला डॉक्टरांनी जे तेल सांगितलेले आहे, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते तेल देखील वापरू शकता. तर काय टाळायचं आहे? खूप जास्त स्ट्राँग फ्रेग्रन्स असलेला किंवा खूप सुगंध असलेले तेल वापरायचे नाही. कारण त्याच्यात खूप हार्श केमिकल असतात. ते बाळाच्या त्वचेला इजा पोहोचवू शकतात. खूप गरम तेल बाळाच्या त्वचेला अजिबात लावू नका. तेल जसं की आधीच मी सांगितले, तेल घ्यायच्या आधी स्वतःच्या हातावर घेऊन बघा, ते तेल किती गरम आहे. फक्त थोडंसं कोमटसर तेल हे पुरेसं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही तेल हे बाळाला पहिल्यांदा लावताना डायरेक्ट त्याला लावू नका. याने बाळाला स्किन प्रॉब्लेम होऊ शकते. तर पहिल्यांदा जर तुम्ही कोणतं तेल बाळाला वापरत असाल, तर सगळ्यात पहिले त्याचा टेस्ट घेऊन बघा. सगळ्यात आधी त्याच्या पायाला थोडंसं तेल लावून बघा. 24 तास ते तसंच राहू द्या. पायाला काही रिॲक्शन होते का? ॲलर्जी होते का? ते वॉच करा आणि नंतर तुम्ही खात्री पटल्यानंतर ते तेल वापरू शकता. तर बेबी मसाजची योग्य पद्धत कोणती? आता येतोय सगळ्यात खास भाग.
तुझा स्पर्श हा पायापासून सुरुवात कर, कारण पायाची मसाज केल्याने बाळ हे लगेच रिलॅक्स होतं. मसाज करताना टाच ते मांडीपर्यंत हळूवार वरच्या दिशेने मसाज करायला सुरुवात कर. मसाज करताना खूप दाबू नको, फक्त एका हलक्या हाताने मसाज कर. दोन्ही हातांनी प्रेमाने मसाज कर. त्यानंतर हाताकडे जा. बाळाच्या छोट्या छोट्या बोटांपासून ते खांद्याकडे जा. जणू काही तू त्याला सांगते, आई इथेच आहे. हाताची मसाज झाल्यानंतर तुम्ही त्याच्या पोटाकडे जा. पोटाला दोन्ही हाताने हार्ट शेपला हलकं दाबा. याने बाळाला सुरक्षित वाटायला मदत होते. बाळाची पोटाची मालिश करताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोल हळू दिशेने मसाज करा, म्हणजे याने बाळाचे पाचन सुधारते. त्यानंतर पोटाची मसाज झाल्यानंतर तुम्ही छातीकडे जा. बाळाच्या छातीला हार्ट शेपचा खूप हलक्या हाताने दाबा, जेणे त्याला वाटेल की तो सुरक्षित आहे. छाती झाल्यानंतर पाठीकडे जा. बाळाला हळूवार उलटं करा. त्याला उलटं झोपून मानेपासून ते कमरेपर्यंत मालिश करा. हळूहळू स्ट्रोक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाज करताना फोन बाजूला ठेवा, टीव्ही बंद ठेवा. फक्त तू आणि तुझं बाळ. आई, कधीकधी तू थकलेली असतेस, तुझ्या डोळ्यात पाणी असतं, पण जेव्हा तू बाळाला मसाज करतेस ना, तेव्हा बाळाला तुझा थकवा जाणवत नाही. त्याला तर फक्त तुझे प्रेम, तुझी सुरक्षितता आणि तुझ्या हाताची ऊब ही लागते. हा स्पर्श फक्त बाळाच्या शरीरासाठी नाही, त्याच्या हृदयासाठी देखील आहे. जर हा व्हिडिओ बघताना तुला कुठेतरी केव्हा जरी जाणवलं असेल की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे, असं वाटले असेल तर सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि एखाद्या न्यू मॉमला नक्की शेअर कर. कारण इथे आईने एका आईसाठी बनवलेले खरं, भावूक आणि ट्रस्टवर्दी कंटेंट आहे. आई, तुझ्या हातात जादू आहे, फक्त विश्वास ठेव. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि कमेंटमध्ये तुम्हाला पुढचा टॉपिक कोणत्या विषयावर हवे तो नक्की सांगा.